विद्यार्थी मित्रांनो, आपली इनसेमची एक्झामची डेट तर फिक्स झाली आहे, पण एंड सेमिस्टरची एक्झाम आणि त्याच्यानंतर एंड सेमिस्टर मध्ये ओरल प्रॅक्टिकलची एक्झाम कधी असेल या डेट्स युनिव्हर्सिटीने एक रिव्हील केलेल्या आहे. सो त्या टेंटेटिव्ह डेट्स आहे त्या मी आता इथे रिव्हील करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर हे सर्क्युलर बघत असाल, हे सर्क्युलर मध्ये तिथे साफ मेन्शन केलेलं आहे बघा, आर्टिकल नंबर 20 आणि 21 त्यात आपल्याला दिसतंय की थर्ड इयर आणि सेकंड इयर म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या ओरल प्रॅक्टिकल आणि जे काही प्रोजेक्ट्स असेल या एक्झाम ओरल प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्टच्या एक्झाम या 2 मे ते 12 मे च्या दरम्यान होणार आहे. 2 मे ते 12 मे सेकंड इयर आणि थर्ड इयर, आणि फायनल इयर म्हणजे बी च्या मुलांचे ओरल प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्टच्या एक्झाम 23 एप्रिल ते 3 मे च्या दरम्यान होणार आहे. मित्रांनो, या टेंटेटिव्ह डेट्स आहे ज्या युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेल्या आहे. टेंटेटिव्ह म्हणजे याच्या 4-5 दिवस मागे पुढे होऊ शकतं. तुम्हाला आठवतं मागे एक व्हिडिओ मी दिला होता महिनाभरापूर्वी, त्यावेळी तुम्हाला मी एक टेंटेटिव्ह सांगितलं होतं की एंड सेम एक्झाम कधी असेल. त्यावेळी मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की या वर्षी केंद्राचं इलेक्शन आहे, सो इलेक्शन असल्यामुळे तुमची एक्झाम 15 ते 20 दिवस लवकर येईल. सो या डेट्स नुसार आपण बघितलं, जर आपली सेकंड इयर आणि थर्ड इयरची तुमची ओरल प्रॅक्टिकल जर संपता आहे तुमच्या 12 मे ला, तर 10 ते 12 दिवस पीएल 25 मे पासनं किंवा मे एंडिंग पासनं तुमची शुअरली एंड सेम एक्झाम चालू होऊन जाईल. यस, सो ह्या हिशोबाने आता कामाला लागा. ठीक आहे मित्रांनो, सो मागच्या वेळी जे प्रेडिक्शन दिलं होतं मी ते नियर अबाउट इथे खरं आहे. यस, सो आता हे तर क्लिअर झालं, पण आता आपल्याला मेन आहे आपला इन सेम एक्झाम, जिच्यावर आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. एंड सेम आहे ते आपण नंतर मे मध्ये बघूया, पण आता मेन इन सेम आहे. सो अभी दिन कम है लेकिन हमें ज्यादा से ज्यादा मेहनत करके हमें ज्यादा से ज्यादा रिजल्ट लगाना है. सो दोस्तों, कल मैंने एक वीडियो दी थी, आपने देखी होगी शायद, जिसमें मैंने बताया था SSV फॉर्मूला. जस्ट 10 या 15 दिन की पढ़ाई करके हम किस प्रकार टॉप कर सकते, 10 ते 15 दिवसात तुम्ही कसं टॉप करू शकता, त्या व्हिडिओ मध्ये मी दिलं होतं. ज्यांनी व्हिडिओ नसेल बघितला मी लिंक खाली देतो, ते व्हिडिओ नक्की बघा. दोस्तों, अभी टाइम है इन सेम एग्जाम, उसके ऊपर पूरा ध्यान दो, कोशिश करो. यस, कोशिश करा, कोशिश करने से ही सक्सेस आती है. डरो मत, अभी आपकी पढ़ाई नहीं हुई ना, फिर भी कोशिश करो, आप श्योरली स्कोर कर लोगे. दोस्तों, एक बहुत अच्छी कविता है जिसकी वजह से हमेशा हम चार्ज होते हैं. सो कविता आपको सुनाता हूं. चार्ज कर लो खुद को, एनर्जी भर लो और काम को लग लो. हमें 10th में एक कविता थी, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी दाना लेकर चलती है, नन्ही चींटी दाना लेकर चलती है, चढ़ते दीवारों पर 100 बार फिसलती है. नन्ही चींटी दाना लेकर चलती है, चढ़ते दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी ना अखरता है. आखिर उसकी कोशिश कभी बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सो दोस्तों, कविता अच्छी लगी होगी तो जरूर लिख लो, अपने रूम में दीवार पे लगा दो और उसे हर दिन पढ़ो और एनर्जी खुद में भरो और दिन भर पढ़ाई करो, 8-8 10-10 घंटा पढ़ाई करो, इनसेम स्कोर कर डालो. आणि याच इनसेमला तुम्हाला पर्पल ॲट सोबत स्कोर करायचं असेल तर नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. पर्पल ॲट ऍप्लिकेशनवर इनसेम फर्स्ट इयर सेकंड इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदीमध्ये सोप्या भाषेत आहे. पेपर सोल्युशन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पेपर पॅटर्नसह एकदम भारी व्हिडिओ लेक्चर ऑफर्डेबल प्राइस मध्ये आम्ही दिले आहे. सो ते नक्की बघा. तुम्हाला टीचर्स मित्र कुणाचीच गरज नाही पडणार. पुस्तक घेऊ नका, पेपर सोल्युशन सुद्धा घेऊ नका, सगळं पर्पल ॲट ऍप मध्ये 1 क्लिकवर आहे. सो पर्पल ॲटचे ऑफर्डेबल सबस्क्रिप्शन घ्या आणि नक्की इनसेम तुमचे स्कोर करा. अजून काही डाऊट आले नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तसंच आता इनसेम साठी आम्ही फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा सुरू करणार आहे. सो फास्ट ट्रॅक बॅच जिच्या 4 दिवसात तुमचा विषय इनसेमचा स्कोर होऊन जाईल, सो त्याची पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. थँक्यू.